रामकृष्ण हरी. आज पुत्रोदय एखादी असल्यामुळं वारकऱ्यांची भाविकांची संख्या वाढलेली आहे. या ठिकाणी लॉंग टर्म भाविकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध यासाठी दर्शन मंडपाचं काम सुरू आहे. थोडंफार ह्या दर्शन मंडपाच्या कामामुळे दर्शन रांगा आहे त्याचा प्रवेश करण्यास थोडाफार अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु मंदिर समितीने या ठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमून दर्शन रांग व्यवस्थित केलेली आहे. मंदिर समितीचा सातत्याने प्रयत्न असतो की भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं. या दृष्टिकोनाने वेळोवेळी उपाययोजना केलेल्या आहेत आणि आताही करत आहोत. भाविकांना कुठलाही त्रास होऊन देणार नाही याची खबरदारी मंदिर समितीने घेतलेली आहे. कोण ढकलत होतं? शिकडी गाडी कोण नव्हते इथं? कोणाला लागलं का? इथं सुविधा काय नाहीत का? सुविधा काहीच नाही इथं. सुविधा असती तर असे लूटलाट केलं असतं का कोणी कोणाले. बस लाईन मध्ये लागलो आहे. इथे एक पण पोलीस नाहीये, नियोजन पण काहीच नाहीये. पोलिसांना कॉल केला, अर्धा तास झाला, एक पण पोलीस आलेला नाहीये. सर्व लोक मध्ये घुसत आहे, चेंगराचेंगरी होत आहे. कोणी पडलं, कोणाला काय झालं, कोण जबाबदारी घेणार आहे भक्तांची? सर्व फक्त दर्शन करायलाच आले आहेत ना. कोण जबाबदारी घेणार आहे याची? पोलिसांनी थोडं तर नियोजन ठेवायला पाहिजे. एक तरी पोलीस पाहिजे. लोक कोणाला ऐकत नाहीये, सर्व मध्ये घुसत आहे, एकामेकाच्या अंगावर जातात. आम्ही एवढे दुरून दुरून दर्शन करायला येतो, याच्यासाठीच येतोय का? काय झालं? हा, चंगराचिंगरी झालती का? चंगराचिंगरी झालती का? कशामुळे पडला पण तुम्ही? हा, काय झालं देव पाहायचा. ढकला ढकली एवढाले माणसं ते आलेत, म्हाताऱ्या माणसाला ढकलू ढकलू. ही शिस्त आहे का बाबा तुमची सरकाराची एवढ्या पंढरीत? कोण नाही आलो पाहायला इथं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.